नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला वजन कमी करायचे आणि व्यायाम करायलाही वेळ मिळत नाही किंवा तुम्हाला मस्त असे चटपटीत खाऊन काहीतरी मस्त असे वजन कमी करायचे, तर त्यासाठी अतिशय असा मस्त चटपटीत पदार्थ म्हणजे छान अशी सॅलड भेळ आपण आज बनवणार आहोत. तर अतिशय चटपटीत आणि त्याचा फायदा म्हणजे आपल्याला यामध्ये भरपूर असे फायबर आणि प्रोटीनही पोटामध्ये जाते आणि लिंबू घातल्यामुळे आपल्याला पचनक्रियेलाही मदत होते. तर अतिशय अशी चटपटीत ही आज आपण सॅलड भेळ बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत मुरमुरे. तर इथे मी आपले साधे मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्यासाठी इथे मस्त असे आपले गावरान चणेही घेतलेले आहेत. चणे हे भिजवून मस्त त्याला थोडे मोडही आलेले आहेत. आता आपल्याला चणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका कुकरमध्ये घालून त्यामध्ये मी अर्धा चमचा सेंदवा मीठ घालून घेतले. आता आपल्याला इथे पाणी न घालता मस्त असे 2 शिट्ट्या काढून छान असे चणे वाफवून घ्यायचे. तर आपले चणे मस्त असे वाफवले जात आहे तोपर्यंत आपण मुरमुरे इकडे मस्त असे हळद घालून पिवळे करून घेऊया. तर एका कढईमध्ये मी अतिशय अर्धा चमचा तेल घालून घेतले आणि अर्धा चमचा हळद. आपल्याला इथे वजन कमी करण्यासाठी किंवा डाएटसाठी आपण ही सॅलड भेळ बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे तेलाचा वापरही अतिशय कमी करायचा आहे. तर मस्त असे तेल आणि हळद व्यवस्थित मिक्स झाले की त्यातच आपल्याला मंद आचेवरती छान असे हे मुरमुरे मस्त असे पिवळे करून घ्यायचे. तर हे मुरमुरे थोडेफार वातड झालेले असतील किंवा आपले साधेच सफेद मुरमुरे खाण्यापेक्षा मस्त अशी चवही मस्त मुरमुऱ्यांची वाढते छान. तर त्यामुळे आपल्याला थोडे तेल घालून आणि हळद घालून हे मुरमुरे मस्त कुरकुरीत करून घ्यायचे. तर आपण आता ही भेळ बनवण्यासाठी छान एक चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 ते 4 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, पुदिन्याची पानं आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला थोडी जास्तीची घ्यायची. तर हे वाटण मस्त असे पाणी न घालता दरदरीत वाटण करून घ्यायचे. तर आपल्याला इथे आता सॅलड करण्यासाठी गाजर, टोमॅटो, कांदा, बीट असे आपल्याकडे जेवढे सॅलडसाठी लागणारे पदार्थ असतील, जेवढे यामध्ये आपल्याला असतील तेवढे घालून घ्यायचे. तर मी इथे कांदा, काकडी आणि टोमॅटो कट करून घेतला आणि त्याच पद्धतीने आता मी इथे गाजर थोडे किसून घेतलेले आहेत आणि गाजरसारखेच आपल्याला इथे बीटरूटही किसून घ्यायचे. कारण बीटरूट किंवा गाजर ही मुलांना जर आवडत नसतील तर ते काढून फेकतात. मग अशा पद्धतीने किसून घेतले तर चवीलाही अप्रतिम लागतात किंवा खाण्यासाठी आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करण्यासाठी मदत होते. आणि त्याच पद्धतीने इथे मी कैरीही कट करून घेतलेली. तर इथे कांदा, गाजर, बीटरूट, कैरी, टोमॅटो, काकडी आणि अशा पद्धतीने मस्त सर्व सॅलडसाठी आपण इथे कट करून घेतलेले. आता आपण एका ताटामध्ये मुरमुरे थोडे कोमट करून घेऊया आणि आपण जी पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे ती चटणी आपल्याला हाताने मिक्स करायची. तर चमच्याने न मिक्स करता अशा पद्धतीने हाताने चोळून मिक्स केली की सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागते. आणि पुदिनाही पोटासाठी अतिशय असा उत्तम आहे. तर पुदिना हा थंड असतो किंवा पचण्यासाठी आपल्याला ॲसिडिटी होत असेल तर त्यासाठी अतिशय अप्रतिम आणि पुदिनाचा फ्लेवर या सॅलडमध्ये जर घातला तर अतिशय असा अप्रतिम चवही लागते. तर आता आपण ही सर्व कट करून घेतलेले सॅलड हे मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला इथे जे चणे आपण वाफवून घेतलेले आहेत हे चणे आपल्याला गरमच घालून घ्यायचे. गरम घातले की मस्त अशी सॅलड भेळची चव अप्रतिम वाढते. तर त्यामध्ये आपण आता भरपूर अशी कोथिंबीरही घालून घेतली आणि आपल्याला पोटासाठी ही मस्त असं अर्धा लिंबाची फोडही यामध्ये आपण पिळून घेतलेली आहे. आणि इथे मी शेंदवा नमकचा वापर केलेला आहे. तर इथे मी अर्धा चमचा शेंदवा मीठ आणि 1 चमचा भरून इथे मी चाट मसालाही घेतलेला आहे. तर आपण इथे मीठ बेताचेच घालायचे कारण मुरमुऱ्यांमध्येही मीठ असते किंवा आपण चणे शिजवतानाही मीठ घातलेले आहे. फक्त आपल्याला आता सॅलडला जेवढे मीठ लागणार आहे तेवढेच इथे मी मीठ घातलेले आहे. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे हाताने मस्त असे मिक्स करून घ्यायचे आणि अतिशय सोप्या पद्धतीने भरपूर प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त आपली ही वेट लॉस सॅलड भेळ मस्त अशी झटपट तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची वेट लॉस सॅलड भेळ तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.